नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, आपण जॉमेट्रीला सुरुवात केलेली आहे. जॉमेट्रीला सुरुवात करता करता आपण काय करतोय की जे कन्सेप्ट्स आपल्याला आवश्यक आहेत ते आपण काय करतोय, व्यवस्थितरित्या घेत चालतोय. म्हणजे बघा, आता मी फर्स्ट 1.1 घेतली, पहिलं सिमिलरिटी आपण चॅप्टर घेतलं, त्याच्यानंतर आपण काय घेतलं की व्यवस्थितरित्या 1.1 सॉल्व्ह केली. मग त्याच्यानंतर आम्हाला गरज वाटली की तुम्हाला याच्या अगोदर काहीतरी बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजे, अँगल्स माहिती पाहिजे की करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल, इंटेरियर अँगल, त्यांच्या प्रॉपर्टीज. मग त्याचाही व्हिडिओ टाकला आहे मी, तोही तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या, पुढे चालून इम्पॉर्टंट आहे. त्याचसोबत खूप महत्त्वाचा थेरम, बीपीटी थेरम म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, हा आपण आज शिकणार आहेत. त्याच अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका की आमचा व्हिडिओ टाकल्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तर बघा, आता बीपीटी थेरम नेमकं काय, आता युनिट टेस्ट येत आहेत, तुमच्या घटक चाचणी येत आहेत, त्यानुसार हा थेरम VMP IMP होईल, म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट होईल. का बरं? कारण की एवढ्या 2 चॅप्टर्समध्ये सर्वात इम्पॉर्टंट थेरम मानलं गेलेलं बीपीटी थेरम. तर पहिले आपण ट्रायंगल ड्रॉ करून घेतला ABC, आणि त्याच्यामध्ये काय आहेत की लाईन DE आपल्याला गिवन काय आहेत की लाईन DE इज पॅरलल टू लाईन BC. बघा, हे दोघं काय आहेत, पॅरलल आहेत. कळालं? एवढं तरी लक्षात आलं की DE पॅरलल कशाला आहे, BC ला. तर आपल्याला काय करायचंय, कन्स्ट्रक्शन करायचंय. काय प्रूफ काय करायचंय, लक्षात घ्या. AD अपॉन DB म्हणजे AD अपॉन DB इक्वल्स टू AE अपॉन EC. हे आपल्याला इक्वल आहे, हे काय करायचंय, आपल्याला प्रूफ करायचंय. गिवन आणि प्रूफ लिहिलं तुम्ही, इथे तुमचा 1 मार्क होऊन गेला. मग नंतर तुम्हाला बाकीच्या सगळ्यांना काय होतात, 2 मार्क्स. असे 3 ते 4 मार्क्सला तुम्हाला काय असतो, हा पूर्ण थेरम येत असतो. तर बघा, कन्स्ट्रक्शन काय करायचंय, आता AD ला E ह्या पॉइंट पासून एक स्ट्रेट लाईन काढायची, म्हणजे काय की त्याची हाईट काढायची. आता जर तुम्हाला नीट महत्वाचं माहीत असेल तर अल्टिट्यूड्स काढत असतो आपण परपेंडिक्युलर, कारण की त्या काय असतात, हाईट असतात. तुम्ही 9वीला जर व्यवस्थित लक्ष दिलं असेल तर तुम्हाला समजेल की आपण कसं केलंय. तर याला परपेंडिक्युलर काढली, आणि EF याला काय करायचंय, EF काय कुठे बघा, E परपेंडिक्युलर AD ला आणि DG परपेंडिक्युलर AE ला. तसंच इथे काय करायचंय, जॉईन. आता D जॉईन करायचं C ला आणि E जॉईन करायचंय B ला. मग हे पण काय होईल, त्याचे एक 4 ट्रायंगल्स तयार होतात. आणि आपल्याला याच्यात काय करायचंय नेमकं की बघा, ADG हा असा एक ट्रायंगल तयार होतोय आणि DEC असा एक ट्रायंगल तयार होतोय, बरोबर. परत याच्यात बघा अजून एक ट्रायंगल तयार, AFE असा एक ट्रायंगल तयार होतोय आणि DBE असा एक ट्रायंगल तयार होतोय. कळालं? तर अशा हे अपोजिट ट्रायंगल्स आहे, म्हणजे इकडचा ट्रायंगल आणि इकडचा ट्रायंगल हा कॉमन घेऊन आपल्याला सॉल्व्ह करायचं, मग इकडचा आणि इकडचा घेऊन सॉल्व्ह करायचं. तर बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ADE ह्या ट्रायंगलचा एरिया काय, हाफ इंटू AE काय झालं, याचं हाईट झाली, आणि DG काय झाली, DG काय झाली याची हाईट, आणि AE काय झाली, बेस. कळालं? तर AFE इथे, तर ADE आपण काढलेली, बरोबर. तर हाफ इंटू AE काय झाला, बेस, आणि DG काय झाला आहे, हाईट झाली, बरोबर. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं, DEC. तर DE आणि C, तर DEC काय दिलेले आहेत बघा, हाफ इंटू EC. प्रत्येक याचा फॉर्म्युला काय, हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता DEC हा ट्रायंगल आपण घेतलाय, बरोबर. तर DEC मध्ये तुम्हाला कळालं असेल की हाईट काय आणि बेस काय. तर EC काय होईल, आपली बेस, आणि DG काय होईल, DGच याची पण हाईट होईल ना. बघा, असा ट्रायंगल असो की असा, बघा की हा ट्रायंगल असो की हा ट्रायंगल असो, हाईट काय आहेत, एक सेम आहेत. आणि AFE हा ट्रायंगल घेतलेला आहे आपण, इथे AFE येईल, आणि AE बेस आहे आणि DG काय आहेत, हाईट आहे, बरोबर, AFE ची. तर ह्या दोघांमध्ये काय कॉमन येतंय बघा, EC हे काय आहेत, बेस, आणि DG काय येईल, हाईट. मग जेव्हा हाईट कॉमन येते, काय येते, हाईट कॉमन येते, तेव्हा काय होतं की फक्त बेसचा स्क्वेअर राहतो. म्हणजे हे DG कट, हाफ कट, म्हणजे काय येईल,
अँगल AFE अपॉन DEC इक्वल्स टू AE अपॉन EC. कळालं? तर हे काय झालं, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचं आपलं पहिलं प्रूफ झालेलं आहे. काय की ह्या दोघांची काय आहेत, बेस समान आहेत की हाईट समान आहेत? बरोबर, हाईट समान आहेत. तर आता मला सांगा, तुम्हाला एक अंदाज आलेला असेल का हा ट्रँगल आणि हा ट्रँगल जर आपण घेतला कोणता, आता AFE झाला, मग आपण कोणता घेणार आता ADG. तर आपली FE ही दोघांची काय होईल, सेम हाईट होईल. हेच लक्षात घ्यायचंय तुम्हाला. तर बघा ADE घेतलं हाफ इंटू AD इंटू EF इक्वल्स टू A ट्रँगल DEB घेतलं काय, हाफ इंटू DB इंटू EF. बरोबर. तर याच्यात काय करायचं आपल्याला, की याच्यात काय करायचंय, हे प्रूफ करायचंय. ADB हे काय करायचंय, प्रूफ करायचंय. DEB काय, DEB. मग याच्यात बघा आपल्याला काय, बेस तर हाच आहे. बरोबर. आणि हाईट काय आहेत, हीच घेणार आहे ना आपण, म्हणजे EF. तर EF हाईट काय आहेत, सेम आहेत. मग काय येईल, AD अपॉन DB. मग याचा काय येईल, परत बेस समान येईल. आता आपल्याला करायचं काय, की दोघं ट्रँगल्स समान करायचे. DEB आणि ट्रँगल DEC म्हणजे DEC. हे दोघं जे खालचे ट्रँगल्स आहेत का, हे तयार झालेले आहेत. हा एक ट्रँगल आणि हा एक ट्रँगल. तर याचा काय, बेस कॉमन आहे. काय, बेस कॉमन आहेत. तर बघा, ट्रँगल्स हॅव्हिंग सेम बेस ऑफ बिटवीन सेम पॅरलल लाईन्स. जर सेम बेस असतो आणि सेम दोन पॅरलल लाईन्स मध्ये ट्रँगल्स फॉर्म होत असतात, तर ते दोघं एकमेकांना कसे राहतात, कॉन्ग्रुएंट राहतात, म्हणजे सेम राहतात. काय राहतात, सेम राहतात. आता AFE सॉरी, इथे AFE आहे, ADE जिथे तिथे AFE आणि DEC. तर काय, DEC हे दोघं काय आहेत, एकमेकांना रेशो पॅरलल. आता हे कुठे आहे, म्हणजे हा रेशो इज इक्वल्स टू हा रेशो. मग ADE इज पॅरलल टू DEB. तर हे काय होईल, एकमेकांना पॅरलल होईल. आता ह्या RHS LHS पॅरलल झालेले आहेत. तर फ्रॉम इक्वेशन सेकंड अँड थर्ड हे जर दोघं पॅरलल आहेत, त्यांचे RHS पण काय येईल, पॅरलल. मग RHS काय, AE अपॉन EC. मग AE अपॉन EC इज पॅरलल टू AD अपॉन DB. आणि हेच आपल्याला काय लागत होतं, याच्यात प्रूफ करायचं होतं. हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूफ करायचं होतं. कळालं? अशा प्रकारे हा थेरम सोडवलेला आहे. याच्यात तुम्हाला पुन्हा एकदा रिवाइज करून सांगतो की बघा, पहिले हा ट्रँगल इक्वल्स टू हा ट्रँगल घ्यायचा आणि याच्यात काय येतं, हाईट कॉमन येते. बरोबर. परत हा ट्रँगल इक्वल्स टू हा ट्रँगल घ्यायचा आणि याच्यात पण हाईट कॉमन येते. तर ह्या हाईट कॉमनच्या याच्यावर आपण बेसच्या याने हे दोघं बेस इक्वल करू शकतो. आणि शेवटला काय की फक्त हा जो बेस आहे तर तो बेस कॉमन असतो. जर दोन पॅरलल लाईन्स मध्ये सेम बेस असेल तर त्याला काय होत असतं की तो दोघं ट्रँगल काय असतात, एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. तर त्याच फॉर्म्युल्यावर आपलं, त्याच एका टर्मवर आपलं काय आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे आणि प्रूफ केलेलं आहे. कळालं? हा जर थेरम तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल तर नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.